Welcome students in this class of BSc Part 1. You are in the senior college and here for the chemistry you are going to observe the practicals of physical chemistry, inorganic chemistry and organic chemistry. And I am going to deal some practicals from organic chemistry. मुलांना तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आता सिनियर कॉलेज लेवलला केमिस्ट्रीला 3 प्रकारचे प्रॅक्टिकल असणार आहेत. प्रॅक्टिकल्स फिजिकल केमिस्ट्रीमधली, काही प्रॅक्टिकल्स इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधली आणि काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधली. नाव द व्हरायटी which we are going to see is practical of organic estimation. ऑर्गॅनिक एस्टिमेशन म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये किती अमाऊंट प्रेझेंट आहे ती एस्टिमेट करायची, त्याला एस्टिमेशन म्हणतात, ऑर्गॅनिक एस्टिमेशन. अँड टायटल ऑफ द प्रॅक्टिकल इज एस्टिमेशन ऑफ ॲसिटोमाइड. दिस इज द टायटल. नाव एम ऑफ द प्रॅक्टिकल इज टू डिटरमाइन द अमाऊंट ऑफ ॲसिटोमाइड इन द गिवन सोल्युशन. तुम्हाला ॲसिटोमाइडचं सोल्युशन दिलेलं आहे आणि त्यातली ॲसिटोमाइडची अमाऊंट किती आहे ती डिटरमाइन करायची आहे. द ॲपॅरेटस ब्युरेट तुम्ही पाहिलेलीच आहे. 25 cc पिपेट तुम्हाला माहिती आहे. कोनिकल फ्लास्क तुम्हाला माहिती आहे. फनेल, रिट्रोस्टँड म्हणजे जे ब्युरेटला स्टँड असते त्याला रिट्रोस्टँड म्हणतात. सँडबार तुम्ही वापरलेला आहे. देन 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. आता काय आहे ते तुम्हाला ॲपॅरेटस मी दाखवणारच आहे. पहिल्यांदा आपण केमिकल्स बघूया. द केमिकल्स रिक्वायर्ड इज 1 नॉर्मल KOH म्हणजे काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन, अल्कली आहे तो. त्यानंतर 0.1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि फिनॉल्थिलीन इंडिकेटर जो तुमच्या टेबलच्या समोर उभा राहिल्यानंतर दिसतो तो इंडिकेटर आहे, तो तुम्ही वापरलेला आहे. दिस इज द ॲपॅरेटस. हा कोनिकल फ्लास्क तुम्ही टायट्रेशनला वापरलेला आहे. दिस इज अ फनेल. हा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क म्हणतात त्याला. इथं डायल्युशनचा मार्क आहे. या मार्कापर्यंत तुम्हाला सोल्युशन तुम्ही त्यात घेतलं की ते 100 ml होतं आहे, म्हणून याला मेजरिंग फ्लास्क म्हणतात. हा 100 mlचा मेजरिंग फ्लास्क आहे. आणि ही ब्युरेट. प्रोसिजर काय बघूया प्रॅक्टिकलची. प्रोसिजर ॲड 25 cc ऑफ अप्रॉक्सिमेटली, ज्याची नॉर्मॅलिटी 1 नॉर्मल आहे परंतु ते अप्रॉक्सिमेटली एक्झॅक्ट नाही. सोल्युशन कशाचं आहे ते, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH टू द फ्लास्क कंटेनिंग द गिवन अमाइड सोल्युशन. तुम्हाला अमाइड सोल्युशन एका फ्लास्कमध्ये दिलं जातं. तो फ्लास्क दाखवतोय मी इथं. आता हा फ्लास्क आहे. या फ्लास्कला राऊंड बॉटम फ्लास्क म्हणतात. त्या फ्लास्कमध्ये तुम्हाला अमाइड सोल्युशन ऑलरेडी दिलेलं असतं. त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, हे KOH आहे. KOH पहिले डिझॉल्व केलं जातात आणि असं हे सोल्युशन केलं जातं. आणि ह्या सोल्युशनमधलं तुम्हाला 25 ml तुम्ही ब्युरेटच्या साह्यानं टाका. ह्या फ्लास्कमध्ये काय करा, ॲड करा. म्हणजे आता या फ्लास्कमध्ये काय काय झालं, अमाइड सोल्युशन अँड 25 cc ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आता तो कसा दिसेल फ्लास्क तर बघूया आपण पुढं. पुट अ फनेल ऑन द फ्लास्क. या फ्लास्कवर फनेल ठेवा. फनेल तुम्हाला माहिती आहे, या फ्लास्कवर असं फनेल ठेवा. आणि आता कलर दाखवला आहे तो मी फक्त दाखवलेला आहे तुम्हाला दिसावं म्हणून, की असं तुम्ही अमाइड आणि तुमचं 25 cc ऑफ 1 नॉर्मल KOH ह्याच्यामध्ये आहे. फ्लास्क आता रेडी आहे आपल्याला हिटिंगला ठेवायला. The third point is heat the flask on sandbar till there is no evolution of ammonia. जो अमोनिया गॅस त्यातून इव्हॉल्व होतोय तो टेस्ट केला जातो. टेस्टेड बाय टर्मरिक पेपर. कसा चेक करायचा आहे, दॅट इज मॉइस्ट टर्मरिक. थोडा ओलसर टर्मरिक पेपर शुड नॉट टर्न रेडिश ब्राऊन. जर रेडिश ब्राऊन झाला तर तो अमोनिया इव्हॉल्व होतोय, त्यामुळं होतोय असं आपल्या लक्षात येतं आहे. जोपर्यंत आपला टर्मरिक पेपर रेडिश ब्राऊन व्हायचा थांबत नाही तोपर्यंत आपल्याला हीटिंग करायचं आहे. शेक ऑकेजनली. मधनं तुम्ही तो फ्लास्क थोडा शेक करायचा आहे. टेकिंग प्रिकॉशन्स. ओके. हे तुमचा
फ्लास्क आपण ठेवलेला हीटिंगला, हे सँडबाथ आहे इथं, हा फ्लास्क ठेवलेला हीटिंगला एअर कंडेन्सर लावून किंवा फनेलचा ठेवलं जातं. हीटिंग चालू केलेलं आहे. सुरुवातीला थोडासा हीटिंग करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही असा हा फ्लास्क असले फनेल असलेला हीटिंग, आपण फनेल ठेवणार आहोत हीटिंगला, हा एअर कंडेन्सर काढून फनेल ठेवणार आणि फनेलमधून आपल्याला चेक करायचं आहे. कारण सुरुवातीला अमोनिया गॅस जातच असतो. आपल्याला अमोनिया गॅस कंप्लीट गेला आहे का नाही बघण्यासाठी यातलं हे एअर कंडेन्सर काढायचा आणि त्याच्यावर फनेल ठेवायचं आणि फनेल वरती चेक करायचं काय की टर्मरिक पेपर. आता बघा मी टर्मरिक पेपर दाखवतो इथं, हा टर्मरिक पेपर आहे. हा टर्मरिक पेपर मॉइस्ट करायचा आणि इथं असा फनेलवर धरायचा. तो काय होतो, रेड होतो, रेडिश ब्राऊन होतो. हा रेडिश ब्राऊन झालेला आहे. इट इंडिकेट्स दॅट टिल देर इज अ इव्हल्युशन ऑफ अमोनिया. आणि जोपर्यंत हा रेडिश ब्राऊन व्हायचा थांबत नाही तोपर्यंत तुम्ही फ्लास्कला हीटिंग द्यायचं आहे. ओके, दिस इज द इव्हल्युशन ऑफ अमोनिया. नो कूल द फ्लास्क. तो जो फ्लास्क गरम असतो तो रूम टेम्परेचरला ठेवायचा, कूल करायचा आणि त्यानंतर ट्रान्सफर ऑल द सोल्युशन अँड वॉशिंग ऑफ द फ्लास्क टू 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. मगाशी मी दाखवलेला आहे 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. अँड डायल्यूट इट अप टू द मार्क विथ डिस्टिल्ड वॉटर अँड शेक वेल. मी दाखवतो आहे इथं. हा आपला फ्लास्क कूल करत ठेवला होता. त्याच्यानंतर हे ट्रान्सफर करायचं फ्लास्कमधलं सोल्युशन. हा फ्लास्कमधलं सोल्युशन आपण या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ट्रान्सफर करायला लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे डायल्युशन इथं दाखवलेलं आहे अप टू द मार्क. कलरवर जाऊ नका, हे फक्त डायल्युशन दिसायसाठी आहे. हे डिस्टिल वॉटरनं, कलरलेस सोल्युशन डिस्टिल वॉटरनं डायल्यूट केलेलं आहे. देन टायट्रेशन. ही पार्ट बॅक टायट्रेशन. त्या रिॲक्शन मिक्सरच्या टायट्रेशनला बॅक टायट्रेशन म्हणतात. प्रोसिजर काय बघूया. फर्स्ट पॉईंट इज टायट्रेट 25 cc ऑफ द अबोव डायल्युटेड रिॲक्शन मिक्सचर. आत्ता जे आपण तयार केलं आहे त्यातलं 25 पिपेट आउट करायचं अगेन्स्ट 0.1 नॉर्मल HCl फ्रॉम द ब्युरेट. म्हणजे ब्युरेटमध्ये काय भरायचं 0.1 नॉर्मल HCl युजिंग फिनॉल्थॅलीन इंडिकेटर. ॲड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ इंडिकेटर. 2 ते 3 ड्रॉप्स पुरेसे होतात. हा तुमचं तुम्ही पिपेट आउट करून घ्यायला लागला आहे सोल्युशन टायट्रेशन फ्लास्कमध्ये. त्याच्यानंतर हा इंडिकेटर आहे फिनॉल्थेलिन, त्याच्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स टाकताय. त्याच्यानंतर इंडिकेटर टाकल्याबरोबर आपल्याला अल्कली कशात आहे फ्लास्कमध्ये आहे आणि आपण ॲसिड ब्युरेटमध्ये घेणार आहे. अल्कली टाकल्याबरोबर आपल्या फ्लास्कमधल्या सोल्युशनला पिंक कलर येणार आहे. कारण फिनॉल्थेलिन हे अल्कलीमध्ये पिंक कलरचं असतं आणि न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर ॲसिडमध्ये ते कलरलेस होतं. अँड देअरफॉर व्हॉट इज द एंड पॉईंट. एंड पॉईंट विल बी पिंक टू कलरलेस. हा एंड पॉईंट कसा मिळणार, आपण ब्युरेटमधून सोल्युशन ॲसिडचं टाकणार. टेक 3 रिडिंग अँड नोट डाऊन द कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग. आता मुलांनो ही ब्युरेट आहे, आपण इथं फ्लास्क ठेवलेला आहे आणि यातलं कलर जायला लागला आहे बघा, दिसतोय का बघा. हा कलर ओरिजिनल होता. जसं ॲसिड टाकल तसं न्यूट्रलाइज होत जातं अल्कली. नंतर तो कलर अल्कली संपल्यामुळं आपल्या फ्लास्कमध्ये नो अल्कली इज प्रेझेंट नाऊ अँड देअरफॉर हिअर द कलर ऑफ फिनॉल्थेलिन इंडिकेटर इज कलरलेस इन द acidic medium. Therefore, there is a colorless and that is the end point. Now here you have to take 3 readings and note down the constant burette reading. आता तुम्ही लोअर क्लासमध्ये मीन काढत होता, इथं मीन काढायचा नाही आहे. तर काय करायचं, इथं 3 रिडिंग घेतली, त्यातलं कोणतं कॉन्स्टंट 2 आहेत ती कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग म्हणायचे. त्यातलं एक जी दोन्ही कॉन्स्टंट आहे ती फिगर जी असणार आहे ती कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग असणार आहे. हा मीन आणि कॉन्स्टंटमधला फरक आहे. कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग 3 पैकी 2 कुठली एकसारखी आहेत ती कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग. ऑब्झर्वेशन्स हे आहेत ऑब्झर्वेशन्स बघा. काय काय ऑब्झर्वेशन आहे. फॉर बॅक टायट्रेशन दिस इज द सोल्युशन इन ब्युरेट 0.1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड. देन सोल्युशन इन टायट्रेशन फ्लास्क 25 cc ऑफ डायल्युटेड रिॲक्शन मिक्सचर. आत्ता जे घेतले
त्यातील. त्याच्यानंतर इंडिकेटर आपण वापरतो आहे फिनॉल्फथेलीन आणि एंड पॉईंट इज कलर चेंजेस फ्रॉम पिंक टू कलरलेस. ओके. ऑब्झर्वेशन टेबल कसं आहे बघा. दिस इज ऑब्झर्वेशन टेबल. फायनल लेवल, इनिशियल लेवल टेबल. इनिशियल लेवल 0, फायनल लेवल काय आहे त्या पहिल्या रिडिंगची डिफरन्स लिहायचा. सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग, यातली कोणती दोन कॉन्स्टंट ते इथं मेन्शन करायचं. लेट दिट ॲज अ एक्स. देन ब्लँक टायट्रेशन, ज्याच्यामध्ये सॅम्पल वापरलं जात नाही त्याला ब्लँक टायट्रेशन म्हणतात. मीन व्हाईल म्हणजे हिटिंगला ठेवल्यानंतर हिटिंग आहे तो पण काय करायचं. मीन व्हाईल डायल्यूट 25 cc ऑफ द गिवन approximately 1 normal KOH solution 200 cc with distilled water and shake well. आता हे तुमचं 100 ml फ्लास आहे. त्या फ्लासमध्ये काय करायचं आहे, KOH सोल्युशन डायल्यूट करायचं आहे. तुम्ही 25 घ्यायचं आहे KOH आणि ते डायल्यूट करायचं आहे. ब्युरेट लावलेले असते, ब्युरेटच्या सहाय्याने घ्यायचं आहे आणि असं मार्किंग करायचं. हे परत दाखवत नाही. KOH तुम्ही मगाशी घेतलेला आहे, आता आपण 25 घ्यायचं आहे. Next, titration. Titrate 25 cc of this diluted KOH solution against 0.1 normal hydrochloric acid solution from the burette using phenolphthalein as an indicator. Add 2-3 drops of indicator. This is our pipetting out the solution in the titration flask. Addition of this phenolphthalein indicator, 2 to 3 drops. Okay. As phenolphthalein is added to the alkaline solution, here the flask seems to be pink in color because phenolphthalein has pink color in the alkaline solution as same in the previous case. Okay, and therefore end point will be the color changes from pink to colorless. Take 3 readings and this is the burette. 3 reading घ्या आणि कोणती दोन कॉन्स्टंट आहेत ते मेन्शन करा ॲज अ YML ॲज अ प्रिव्हियस. ऑब्झर्वेशन टेबल सेम बट ब्लँक टायट्रेशन सिबिर आहे. इथं SCl सोल्युशन आपण ब्युरेटमध्ये घेतलेलंच आहे. टायट्रेशन प्लासमध्ये काय बदललं आहे बघा. 25 cc ऑफ डायल्युटेड KOH, रिॲक्शन मिक्सर नव्हे, डायल्युटेड KOH सोल्युशन. इंडिकेटर फिनॉल्फथेलीन आहेच. एंड पॉईंट कलर चेंजेस फ्रॉम पिंक टू कलरलेस. आणि हे ऑब्झर्वेशन टेबल अगदी सेम आहे, फक्त इथं एक्सच्या ऐवजी Y आहे. ओके. देन रिॲक्शन, हे आपलं ॲसिटामाइड आहे. अल्कलाइन हायड्रोसिस, द पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲसिड इज ऑब्टेन विथ इव्होल्युशन ऑफ अमोनिया. काही अल्कली या कन्व्हर्शनला वापरली जाते आणि उरलेली अल्कली शिल्लक एक्सेस ऑफ KOH इज बॅक टायट्रेटेड अगेन्स्ट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड ॲसिड अल्कली सॉल्ट प्लस वॉटर. अँड दस एक्सेस दॅट इज अनरिॲक्टेड, जे वापरलं गेलेलं नाही आहे ते KOH काढलं जातं आणि त्याच्यावरनं वापरलं आहे किती ते काढलं जातं. ओके. कॅल्क्युलेशन्स, द डिफरन्स बिटवीन बॅक अँड ब्लँक टायट्रेशन रिडिंग दॅट इज Y minus X. ओके. विल गिव यू द अमाउंट ऑफ KOH. ब्लँकचं रिडिंग Y आहे, बॅकचं रिडिंग X आहे. and in terms of 0.1 normal HCl solution consumed by 25 cc of diluted amide solution. आपण 25 pipette out केलेलं आहे, त्यामुळे 25ला Y मायनस हा जो डिफरन्स येणार आहे Y मायनस X ते रिडिंग असेल. त्यानंतर रिलेशन काय आहेत बघा. 1 मोल ऑफ ॲसिटामाइड इज इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ KOH आणि KOHचं वेट किती येतं आहे 56. कॅल्क्युलेट करून बघा 56 ग्रॅम येतं आहे. एक लक्षात येते, हायड्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 16 आणि त्याप्रमाणे केचं बघा किती वेट येते आणि त्याप्रमाणे 56 ग्रॅम. दॅट इज ॲसिटामाइडचं वेट येते 59 ग्रॅम ऑफ ॲसिटामाइड इज इक्विव्हॅलंट टू 1000 ml ऑफ 1 नॉर्मल KOH and which is equivalent to 1000 ml of 1 normal HCl. आणि 1 नॉर्मलचं 0.1 केलं तर 10,000 ml ऑफ 0.1 नॉर्मल HCl. रिलेशन बदलतं आहे कारण आपण डायल्युशन केलेलं आहे, त्यामुळं व्हॉल्यूम वाढतं आहे. देन दस 10,000 ml ऑफ 0.1 नॉर्मल HCl इज इक्वल टू 59 ग्रॅम ऑफ ॲसिटामाइड. मग आपला डिफरन्स किती आहे Y मायनस X.
ml of 0.1 normal HCl will be 59 into y minus x divided by 10,000, that is Z gram. येते कॅल्क्युलेशन लक्षात. त्यानंतर नाव Z gram will be the amount of acetamide from 25 cc. आपण पिपिट आउट 25 cc केलेलं आहे. अँड 25ला एवढं तर 100ला किती 4 नको नाही पाहिजे. देअरफॉर Z into 4 दॅट इज इक्वल टू A, दॅट इज ऑर ए आपल्याला SI युनिटमध्ये आहे. A into 10⁻³ will be the amount of acetamide in 100 cc diluted reaction mixture that is given solutionसाठी लागणार आहे. म्हणजे आपल्या रिडिंगला 4 मल्टिप्लाय करायला लागणार आहे. ओके, नाव रिझल्ट्स असे लिहायचे आहेत. फर्स्ट रिझल्ट आहे अमाऊंट ऑफ KOH कंज्यूम, ओके, इन टर्म्स ऑफ 0.1 नॉर्मल HCl फॉर द हायड्रोलिसिस ऑफ 10 to 5 ml डायल्युटेड, म्हणजे एक्सचं जे उत्तर आहे ते इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं लिहायचं आहे गिवनसाठी, म्हणजे 4 into y minus x जे येईल ते आन्सर इथं लिहायचं आहे. आणि लास्ट आन्सर लिहायचं आहे जे एची कॅल्क्युलेशन आहे, क्वांटिटी ऑफ ॲसिटामाइड इन द गिवन सोल्युशन एचं, आणि त्याला 10⁻³ गुणलं की SI युनिटमध्ये kg येणार आहे. याप्रमाणे रिझल्ट तुम्ही नोट डाऊन करून तुम्हाला हा एक्सपेरिमेंट लिहून काढायचा आहे प्लेन पेपरवर. जर्नल्स नाहीत यावर्षी, आता जर्नल नसल्यामुळे तुम्ही प्लेन पेपर वापरायचा. त्याच्यावर लिहायचं कसं आहे ते मी सांगणार आहे. फक्त ह्या प्रॅक्टिकल लिहिताना काय हिंट पाहिजे आहेत, तर हिंट तुम्हाला लागणार आहेत. म्हणजे एक्स रिडिंग हे कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग दिलेलं आहे मी बॅक टायट्रेशनसाठी. ह्याच्या जवळपास बाकीची रिडिंग लिहायची 1 2 3, आणि तसंच कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग मी ब्लँकसाठी दिलेलं आहे. आणि ह्याच्या जवळपास उरलेली रिडिंग लिहायची आहेत. मी 24.7, दुसरं 24.8 आणि तिसरं 24.8. त्यामुळे कॉन्स्टंट CBR किती येतं 24.8 असं लिहायचं आहे. आणि बॅकचंही त्याप्रमाणे लिहायचं आहे. आता तुम्हाला जर्नल कसं लिहायचं आहे ते सांगतोय मी. हे जर्नलचं पेज असतं, तुम्ही ही डावी बाजू ही उजवी बाजू RHS LHS. आपण उजव्या बाजूला एम, ॲपॅरेटस, केमिकल, प्रिन्सिपल, प्रोसिजर, रिझल्ट हे सगळं उजव्या बाजूला लिहितो. डाव्या बाजूला काय काय लिहितो आपण रिॲक्शन लिहितो. त्यानंतर ऑब्झर्वेशन लिहितो. ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्याला सोल्युशन इन ब्युरेट काय घेतलं ते, सोल्युशन बाय पिपेट काय घेतलं ते, इंडिकेटर कोणता वापरला, एंड पॉईंट काय आला इथं येणार आहे एंड पॉईंट, कलर चेंजेस फ्रॉम पिंक टू कलरलेस, ऑब्झर्वेशन टेबल, दोन्ही पार्टचं ऑब्झर्वेशन टेबल, दोन्ही पार्टचे ऑब्झर्वेशन्स वेगळे असणार आहेत. आणि फायनली कॅल्क्युलेशन्स. ओके, आणि ह्याप्रमाणे तुम्हाला हा प्रॅक्टिकल कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट झाल्यानंतर ते प्रॅक्टिकलचा फोटो काढून तुम्हाला केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या मेलवर पाठवून द्यायचा आहे. ओके, काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.